डेच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर उभी आहे। सर्व पित्यांना प्रथम मी हॅपी फादर्स डे विश करते। देव तुम्हाला उत्तम आरोग्य देव आणि देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या आशीर्वादामध्ये रोज आणि रोज तुमची प्रगती करो। फादर्स डे म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात। कधी कधी फादर्स डे म्हटलं की आपण त्याचे डेफिनेशन्स जर बघितले तर अनेक अशा डेफिनेशन्स किंवा अनेक अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात। पण जर आपण प्रत्येक व्यक्तीला विचारलं की फादरचं डेफिनेशन किंवा पिता म्हणजे नक्की तुमच्यासाठी काय, तर अनेक उत्तरं आपल्याला मिळतील। तसंच काल मी एक छोटासा प्रयोग घरी केला आणि मी अनया आणि जोयाशला विचारलं की तुमच्यासाठी पिता म्हणजे काय, आणि त्यांनी मला दोघांची उत्तरे वेगवेगळी होती। आणि त्यातून मला एक लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने आपल्याला आपला पिता असा दिसत असतो। तर एक छोटंसं म्हणजे मला जसा माझा पिता हवा असं वाटतो, तर त्याचं एक छोटंसं प्रयत्न मी केलेला आहे आणि तो मी तुम्हाला आज सांगणार आहे देवाच्या वचनातून। तर फादर, आपण हॅपी फादर्स डे म्हणतो म्हणून मी पिता किंवा वडील किंवा बाप असा शब्द न वापरता फादर म्हणते। आणि फादरमध्ये जेवढे शब्द येतात म्हणजे FATHER, तर फादर ह्या प्रत्येक शब्दाचा जर आपण थोडंसं फोड केली किंवा तो शब्दाचा आपण जर अर्थ समजून घेतला तर आपण हा फादर्स डेचा मेसेज, मला असं वाटतं माझ्या दृष्टीने मला जसा माझा पिता वाटतो त्या पद्धतीने तो मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे। तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की फादर म्हटलं की मला असं वाटतं की जी व्यक्ती किंवा जो पुरुष आपल्या कुटुंबाबरोबर एक चांगला फॅमिली टाइम स्पेंड करतो, जो सतत उपलब्ध असतो, अवेलेबल असतो, त्याच्यानंतर जो नेहमी शिकवतो, एक टीचर असतो, तो प्रामाणिक असतो, ऑनेस्ट असतो, त्याच्यानंतर तो एक प्रेमाचं की प्रतीक असतो, एपिटम ऑफ लव्ह असतं, आणि दुसरं म्हणजे तो एक रोल मॉडेल असतो। तर पिता म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर अशी एक व्याख्या किंवा एक असं गोष्ट समोर यायला सुरुवात होती। तर आपण बघूया की फादर म्हणजे नेमकं देवाच्या वचनातून काय। तर आपण त्याचा F हा जर भाग बघितला तर F म्हणजे फॅमिली टाइम। जर आपण त्याची अशी फोड केली FATHER मधला F जर आपण बघितला तर F विल स्टँड फॉर फॅमिली टाइम, म्हणजे कौटुंबिक वेळ। खूप वेळा आपण असं बघतो की या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक पित्यांना असं घरामध्ये भरपूर वेळ देता येत नाही। खूप वेळा असं होतं की जो पिता असतो तो आर्थिकदृष्ट्या आपल्या कुटुंबासाठी साधनं तयार करण्यासाठी, त्यांना उत्तम असं देण्यासाठी सतत झटत असतो। त्याच्यामुळे कधी कधी पिता लोक ओव्हरटाईम सुद्धा करतात आणि एक चांगला फॅमिली टाइम ते देऊ शकत नाही। मग अशा वेळेस एक क्वालिटी फॅमिली टाइम त्यांनी देणं आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी खूप उपयुक्त आहे। आणि हा फॅमिली टाइम त्यांनी देण्यासाठी देव सुद्धा आपल्याला तेच सांगतो। आणि आपण बघणार आहोत अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये की देवाचं वचन आपल्याला काय सांगतं। ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव, आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव, आणि घरी बसलेल्या असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा। आमेन। तर आपण बघतो की जेव्हा एक पिता आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी एक वेगळा वेळ द्यायला सुरुवात करतो, आणि देवाच्या वचनातूनही आपण बघतो की तो सतत त्यांना मार्गदर्शन करत असतो। तर कसं मार्गदर्शन करतो? घरी असताना, त्याच्यानंतर मार्गाने चालताना, निसताना आणि उठताना। तो सतत जेव्हा तो आपल्या मुलांना बोध करत राहतो, मुलांबरोबर तो राहतो, तेव्हा आपण बघतो की ही मुले थोडी वेगळी असतात आणि त्या मुलांमध्ये आपण एक बॅलन्स बघतो। सर्व गोष्टीमध्ये त्या मुलांमध्ये एक बॅलन्स असतो। खूप वेळा तुम्ही म्हणाल की सिस्टर बोलणं खूप सोपं आहे हो, पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर एकटा पुरुष काम करणारा असेल तर खूप अवघड जातं, मग त्याला ओव्हरटाईम करावा लागतो। तर अशा वेळेस मी माझ्या सर्व पित्यांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या दिवसातलं एक मील, एक जेवण एकत्र घेणं गरजेचं आहे। तो फॅमिली टाइम तुम्ही तुमच्या कुटुंबाला देणं फार गरजेचं आहे। मग सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळचा चहा असो किंवा रात्रीचं जेवण असो, पण एक फॅमिली टाइम जिथं तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जेवताल, हा खूप महत्त्वाची वेळ असेल। आणि ह्या वेळेमध्ये तुमचा टीव्ही, तुमचा मोबाईल आणि तुमचा न्यूजपेपर हे प्लीज बाजूला ठेवा
आणि फक्त तुमच्या कुटुंबासाठी तो वेळ देणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही एकत्रितरित्या येऊन प्रार्थना करू शकता. आणि जेव्हा एक कुटुंब आणि त्या मधला कर्ता पुरुष जर स्वतःहून पुढाकार घेऊन प्रार्थनेला आपल्या कुटुंबाला घेऊन बसतो, तेव्हा ते घर प्रार्थनेचं घर होतं आणि त्या घरामध्ये आशीर्वाद सुरू होतात. खूप वेळा असं होतं, तुम्ही म्हणताल की हे ठीक आहे हो, पण पित्या लोक, जे वडील लोक पुण्यामध्ये आहेत किंवा एका शहरात राहतात, ठीक आहे, पण जे शहराच्या बाहेर असतील त्यांचं काय? तर ह्या लॉकडाऊननी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी सुद्धा शिकवल्या आहेत. आणि त्यातूनच एक खूप चांगली गोष्ट आम्ही शिकलो, ती म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मार्चमध्ये कडक लॉकडाऊन सुरू झालं होतं आणि त्याच काळात माझ्या दीराचा गिरीशचा बर्थडे होता आणि त्याच्या बर्थडेसाठी आम्ही कोणी जाऊ शकत नव्हतो. तेव्हा माझे दुसऱ्या नंबरचा दीर लंडनला होता आणि मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांना व्हिडिओ कॉल केला. त्याला आम्ही कुरिअरनी केक पाठवला आणि केक कटिंग आम्ही केलं, प्रेयर केली आणि तो एक फॅमिली टाईम आम्ही एकत्र स्पेंड केला. तर जेव्हा असं असेल की तुम्ही त्या शहरामध्ये एकत्र नसाल, शहराच्या बाहेर असाल, तर तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना बोध देऊ शकता, त्यांना देवाच्या वचनातून तुम्ही शेअर करू शकता आणि फॅमिली टाईम तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे, व्हॉट्सॲपच्या मेसेजेसद्वारे, आज डिजिटल वर्ल्ड इतकं वाढलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या प्रमाणे तुम्ही सर्वजण एक कौटुंबिक वेळ एकमेकांना देऊ शकता. दुसरी गोष्ट आपण बघूया की फादर ह्या शब्दामधला जो दुसरा वर्ड आहे किंवा शब्द आहे तो म्हणजे ए म्हणजे अवेलेबल, उपलब्ध. खूप वेळा असं होतं की आपण म्हणतो की जे पिता लोक असतात तो त्या घरचा कर्ता असल्यामुळे त्यांनी त्या घराच्या अनेक आर्थिक गोष्टीकडे तो लक्ष देतो. अनेक चांगल्या गोष्टी, मग शिक्षण असो किंवा कपडा लत्ता असो, जेवण असो आणि बाकीच्या उपलब्ध गोष्टी तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. पण जर सर्व पित्यांनी ह्या गोष्टी करत असताना आपल्या मुलांसाठी एक उपलब्ध वेळ जर त्यांनी दिला, ज्याला आपण म्हणू की नुसतं एक लिसनिंग इयर, तुम्हाला काही करायचं नाहीये, पण जेव्हा आपली मुलं आपल्याशी बोलत असतात तेव्हा त्यांना ते लिसनिंग इयर देणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना ते लिसनिंग इयर देता, जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बसता, आणि खूप सुंदर उदाहरण मला इथं द्यायला आवडेल की 2-3 दिवसापूर्वी माझी मुलगी अनया माझ्याशी बोलत होती आणि बोलताना ती मला असं म्हटली की मम्मा तू फक्त माझा ऐक. आणि खूपदा आई वडील च्या रोलमधून आपण जेव्हा जात असतो तेव्हा खूप वेळा असं होतं की जेव्हा आपली मुलं आपल्याला काही सांगत असतात तेव्हा आपण लगेच त्यांना करेक्ट करतो किंवा आपण लगेच त्यांना काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आणि मग त्यांना ते कदाचित लेक्चर वाटू शकतं. पण आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न ह्यासाठी करत असतो कारण का आपल्याला असं वाटतं की अरे नाही, इथं ह्यांची दिशा चुकीची चाललेली आहे. पण कधी कधी नुसतं त्यांचं ऐकणं पण फार महत्त्वाचं असतं. आणि ही गोष्ट तिने मला त्या दिवशी सांगितली आणि मला ते प्रखरतेने जाणवलं की कधी कधी आपण पित्यांनी फक्त मुलांचं ऐकणं फार गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण आपल्या मुलांचं नुसतं ऐकतो तेव्हा त्यांच्यासाठी आपण उपलब्ध राहतो, त्यांचा आपण तो 24/7 बडी होतो की कुठल्याही वेळेस ते आपल्याजवळ येऊ शकतात आणि आपल्याला ते त्यांचं हितगुज सांगू शकतात. तर ही गोष्ट जेव्हा एक पिता आपल्या मुलांसाठी करतो, तो सतत त्या मुलांसाठी जर उपलब्ध राहिला तर नक्कीच ती मुलं इतर दिशेने न जाता ते आपल्या पित्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतील. आपल्या पित्यामध्ये ते एक मित्र शोधतील आणि आपल्या पित्याबरोबर एक चांगला वेळ ते घालवू शकतील. आपण बघूया मत्ते 28:20 ह्याचा शेवटचा भाग आपण बघू की प्रभू येशू ख्रिस्तानीही आपल्याला तेच वचन दिलेलं आहे आणि तो सतत आपल्याला ती गोष्ट सांगत असतो. आणि त्याच्यामुळे आपण कधीही पहाटेच्या वेळेस, दुपारच्या वेळेस, आपण ऑफिसमध्ये असू, आपण झोपेतून उठतो तेव्हा किंवा मध्यरात्रीच्या वेळेस, कुठल्याही वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला, आपल्या पित्याला हाक मारू शकतो. तसंच जर तीच गोष्ट पित्याने आपल्या मुलांसाठी केली तर आपण ते वचन वाचूया, मत्ते 28:20 त्याचा शेवटचा भाग. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. तर तो म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तो तुमच्या बरोबर आहे. जर आपला स्वर्गीय पिता आपल्या बरोबर सर्व दिवस आहे तर आपल्याला ही गोष्ट पूर्णपणे माहिती आहे की माझा पिता सतत माझ्या बरोबर आहे. मी कुठल्याही वेळेस त्याच्याकडे जाऊ शकतो, कुठल्याही वेळेस मी त्याला आरोळी मारली तर तो माझ्यासाठी उपलब्ध आहे. मग मी गाडी चालवत असेल, मी ऑफिसमध्ये काम करत असेल, मी घरी असेल किंवा मी कुठल्याही ठिकाणी असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल, तर माझा पिता माझ्यासाठी उपलब्ध आहे.
तसं जर माझ्या सर्व पित्यांनी आपल्या मुलांसाठी ते उपलब्ध राहिले तर नक्कीच ती मुलं वाईट मार्गांना न जाता किंवा इतर चुकीच्या डिसिजन्समध्ये न घेता ते तुमच्याकडे धावा घेतील आणि नक्कीच देवाच्या गोष्टींमधून तुम्ही त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकाल आणि त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध होऊ शकता. तसंच आपण बघूया, आपण एफ आणि ए पाहिलं, तसंच आपण त्यातला टी बघूया. टी म्हणजे टीचर, की जो आपल्या मुलांना शिकवतो. खूप वेळा असं होतं की मलाही माहिती आहे की मोस्टली वडील लोक जे असतात ते आपल्या मुलांना सायकल चालवायला शिकवतात आणि गाडी चालवायला शिकवतात. माझ्या पप्पानी आम्हा तिघी बहिणींना MAT होती आमच्याकडे आणि आम्हाला आधी सायकल चालवायला शिकवली, नंतर आम्हाला तिघींना ते MAT शिकवायला लागले. आता आपण बघतो ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत आणि ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये इझी झालेलं आहे की मुलं जातात आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकतात. पण जेव्हा माझे वडील मला शिकवायचे MAT चालवायला, तेव्हा त्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ते मला शिकवत होते आणि त्या गोष्टी माझ्या स्मरणामध्ये आजही आहेत. आणि नुसतं ते शिकवत नव्हते, पण त्यांनी मला देवाच्या वचनामध्ये सुद्धा भक्कम राहायला शिकवलेलं आहे. आणि जेव्हा तो पिता आपल्या मुलांना योग्य मार्गाने चालण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये भक्कम राहण्यासाठी शिकवतो, त्यांच्याबरोबर बसून बायबल स्टडी घेतो, बायबलची वचनं पाठ करून घेतो, वर्शिपमध्ये त्यांना एनकरेज करतो, त्यांच्याबरोबर बसून गीतं गातो, तेव्हा ती मुलं देवाच्या वचनामध्ये एक चांगल्या प्रकारे ग्रूम होत असतात, एका चांगल्या प्रकारे त्यांचं घडण होत असते. त्यामुळे माझ्या सर्व पित्यांना मी एनकरेज करू इच्छिते की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळामधला थोडा वेळ तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या मुलांसाठी द्या, की जिथं तुम्ही त्यांना बोध करू शकाल देवाच्या वचनातून. आणि जेव्हा तुम्ही त्यांना देवाच्या वचनातून बोध करताल, देवाच्या गोष्टी तुम्ही त्यांच्यामध्ये पेरायला सुरुवात करताल, तेव्हा तुम्ही बघताल की पुढे जाऊन हीच मुले देवाच्या राज्यासाठी अनेक सुवार्तिक, अनेक शिक्षक, अनेक देवाचे सेवक म्हणून तयार होणार आहेत. आणि आपण बघूया की नीतिसूत्रे 22:6 मध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं की जर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या मुलांना जर शिकवलं तर ते काय होतं. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला ते, म्हणजे वृद्धापणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आमेन. म्हणजे तुम्ही त्यांना ते लहान असल्यापासूनच त्यांना जर शिकवत राहिला. खूप वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की मी कधी माझ्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे किंवा कधी मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. तर एक खूप चांगली गोष्ट मला आठवती की जेव्हा मी अनहया आणि जोयाश दोघांसाठी प्रेग्नेंट होते, तेव्हा जेव्हा मी गर्भधारणा केली त्या दिवसापासूनच पास्टर संजय त्यांच्याशी, दोन्ही मुलांशी ते पोटात असतानाच बोलायला सुरुवात झाले होते आणि ते त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि त्यांना बोलायचे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या की जर ते बायबल वाचत असतील तर बायबलची वचनं वाचून दाखवायचे. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं म्हणजे आपल्याला कधी कधी ह्याच्याविषयी आपण हसू, पण ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कारण का जेव्हा मुलं गर्भामध्ये असतात तेव्हाच त्यांना ऐकू येत असतं आणि आपला आईचा आवाज तर ते ओळखत असतात, कारण का आईच्या गर्भातच ते असतात आणि तिच्यामध्येच त्यांची वाढ होत असते. पण जेव्हा पित्याचा आवाज ते ऐकत राहतात आणि जेव्हा ते ह्या पृथ्वीवरती जन्माला येतात तेव्हा त्या पित्याला ते ओळखायला सुरुवात होतात. त्यांचा आवाज त्यांना फॅमिलियर असतो, त्यांचा आवाज ओळखीचा असतो आणि त्या पित्याबरोबर ते नातेसंबंध ते जुळवू शकतात. त्यामुळे जेव्हा ते गर्भधारणा तुमची स्त्री करते त्याच वेळेस जर त्या पित्याने आपल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली तर ते त्यांच्या वृद्धपणापर्यंत त्यांच्या समोर राहील. खूप वेळा ही गोष्ट जर तुम्ही केली असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव येतच असेल. पण जे माझे नवीन पिता असतील, कधी कधी आपल्याला असं वाटतं की जेव्हा मूल जन्माला येतो तेव्हाच मी फादर होतो, तर तसं नसताना जेव्हा ती गर्भधारणा होती तेव्हाच देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं असतं तो पिता होण्यासाठी. तसंच आपण बघितलं, आता एफ, ए आणि टी आपण बघितलं, त्याच्यामधला एच आपण बघूया. एच म्हणजे ऑनेस्टी. ऑनेस्टी, खरेपणा. खूप वेळा असं होतं की खरं बोलायला कधी कधी, मला माहीत नाही, पण खूप लोकांना भीती वाटते. भीती ह्यासाठी नाही वाटत की खरं बोललं म्हणजे खरं बोलण्याची भीती नाही वाटत, पण खरं बोलल्यानंतर त्याचे जे परिणाम होणार असतील त्याची त्यांना भीती वाटत असते. आणि खूप वेळा असं होतं की खूप जणांशी मी बोलत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे मी असं म्हणत नाही की खूप मोठ्या गोष्टी होतात,
पण काही छोट्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी खरं बोलताना पित्या लोकांना भीती वाटत असते. आणि हे मी फक्त पित्यांसाठीच नाही बोलत आहे, सर्वसाधारण आपल्यालाही भीती वाटत असते. पण आपण आणि मग नंतर आपण असं म्हणतो की पुस्तकात वाचायला छान आहे, उदाहरणं द्यायला छान आहे, किंवा ही गोष्ट त्या पुरतीच छान आहे. पण नाही, बायबलमध्ये त्याचं एक खूप सुंदर उदाहरण देवाने दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती ते करू शकत होता देवाच्या कृपेने, देवाच्या विश्वासामुळे, तर आपणही ती करू शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला ते धीराचं पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. आपण योसेफाविषयी बायबलमध्ये बघतो की योसेफाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक मोह सुद्धा आले असतील, अनेक परीक्षेला तो गेला, पण त्यांनी प्रत्येक वेळेस तो खरं बोलला, तर प्रत्येक वेळेस सात्विकतेने राहिला. आणि त्याचं कारण एकच होतं, कारण का त्याचा देवावरचा विश्वास आणि देवाच्या साह्याने तो हे करू शकत होता. मग जर योसेफ हे करू शकत होता, जर आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आपला पिता आहे तो हे करू शकत होता, तर नक्कीच जर त्याच्या साह्याने आपण हे करू शकतो. त्यामुळे जी पिता लोक खरे बोलतात, तर आपली मुलं खूप वेळा आपल्याला त्यांना सांगायची गरज नसती, पण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून, म्हणजे साधारण उदाहरण घेतलं तर हे प्रत्येक घरामध्ये चालत असेल की कोणाचा तरी फोन आला आणि आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायचं नसेल, तर आपण आपल्या मुलांना काय सांगतो की सांग पप्पा घरी फोन विसरून गेला, किंवा सांग की पप्पा वॉशरूम मध्ये आहे, किंवा असं काहीही आपण उदाहरण देतच असेल नाही. पण अशा वेळेस काय होतं की आपण इनडायरेक्टली आपल्या मुलांवरती ते बिंबवत असतो खोटं बोलायला. आणि मग नंतर जेव्हा आपली मुलं काहीतरी मोठी गोष्ट करतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ह्याने कसं खोटं बोलला, आणि मग आपण त्यांना खूप सारे लेक्चर्स देतो, पण त्याचं मूळ सुरुवात आपल्यापासून झालेली असती, हे खूप वेळा आपण विसरतो. आपण बघूया, आणि त्याचं वचन आपण वाचणार नाही, पण 2 करिंथ 8:21 आणि नीतिसूत्रे 12:17 मध्ये त्यांनी प्रामाणिकपणेविषयी दिलेलं आहे. आणि ते जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रामाणिकपणा, ऑनेस्टी असणं किती गरजेचं आहे. आणि ते जर तुमच्यामध्ये असेल आणि तुमची मुलं ते बघत राहतील, तर नक्कीच पुढे जाऊन खोटं बोलण्यासाठी जेव्हा त्यांचं मुख ते उघडतील, तेव्हा त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होईल आणि ते खोटेपणाकडे राहणार नाहीत आणि प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये येईल. मग प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल. ऑफिसमध्ये काम करताना, अभ्यास करताना, घरामध्ये काही मोबाईलवरती ते बघत असतील तेव्हा, तर प्रत्येक ठिकाणी तो प्रामाणिकपणा तुम्हाला दिसून येईल. पण त्यासाठी आधी आपण प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण FATH बघितला. ई म्हणजे एपिटम ऑफ लव्ह, प्रेमाचं प्रतीक. खूप वेळा हे वाक्य आपण ऐकतो की आईला प्रेमाचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे आणि वडिलांना किंवा पित्या लोकांना त्यागाचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा हे वचन जेव्हा हे वाक्य मी ऐकते, आणि आपण जर अशा अनेक कविता बघतो की ज्याच्या मध्ये आपण असं बघतो की आईच्या प्रेमाविषयी खूप सांगितलं गेलेलं आहे आणि पित्याच्या त्यागाविषयी खूप सांगण्यात आलेलं आहे. पण मला असं वाटतं की जे पिता प्रेमाचं प्रतीक असतील, तर त्यांच्यामध्ये ते प्रीती असेल, ते प्रेमाचं प्रतीक जर असतील, तर त्या मुलांमध्ये ती प्रीती आपोआपच, ते गुण आपोआपच दिसून येतील. आपण माझं सर्वात आवडतं वचन आहे ते, आणि तो पॅसेज आहे 1 करिंथकर 13. त्याच्यामध्ये प्रेमाविषयी खूप सुंदर दिलेलं आहे आणि ते आपण अनेक गोष्टींमध्ये रिलेट करू शकतो. तर जर तो पिता 1 करिंथकर 13 प्रमाणे असेल, तर त्याच्यामध्ये ते सर्व गुण असतील, आणि ते जर सर्व गुण असतील तर आपोआपच ते सर्व गुण त्या मुलांमध्ये असतील. आणि ते मुलांमध्ये कसे येतात ते मी थोडक्यातच तुम्हाला सांगणार आहे. तर आपण 1 करिंथकर 13 वाचू, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा ती रिव्हिजन होईल, उजळणी होईल की कुठले गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या काही प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही,
तर सत्यसंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मांडण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी अंतर देत नाही, संदेश असले तरी ते संपते. Amen. आपण जर ह्यामध्ये पाहिलं की प्रीतीचे गुणधर्म ह्याच्यामध्ये दिलेले असेल की तुमच्यामध्ये जर प्रीती असेल तर तुमच्यामध्ये काय काय स्वभाव येणार आहे. आणि आपण हे जर बघितलं तर ज्या पित्यामध्ये तो जर प्रीतीचं प्रतीक असेल त्याच्यामध्ये प्रीतीचे हे गुणधर्म जर 1 कोरिंथकर 13 मध्ये दिल्याप्रमाणे असतील तर नक्कीच त्यांची मुले त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतील. खूप वेळा असं होतं की आपण म्हणू की असं कसं होतं, तर खूप वेळा जेव्हा एक मुलगी आपल्या पित्याला बघत असते तेव्हा पित्यामध्ये जे गुण आहेत ते गुण ती आपल्या नवऱ्यामध्ये किंवा आपल्या हजबंडमध्ये बघण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच गुण ती आपल्या नवऱ्यामध्ये शोधायचा प्रयत्न करते आणि तिची कम्फर्ट लेवल सुद्धा तिथं असते. तसंच जर आपण मुलांचं बघितलं तर जेव्हा एक मुलगा आपल्या पित्यामध्ये हे गुण बघतो तेव्हा तो बाकीच्या लोकांना प्रीतीने, रिस्पेक्टनी, केअरनी वागवायला लागतो. जर घराचा पिता रागिष्ट असेल, चिडणारा असेल, दुसऱ्याला कमी लेखणारा असेल तर आपोआप त्या घरचा पुरुष म्हणजे जो मुलगा असेल त्याच्यामध्येही आपल्याला ते गुण दिसायला सुरुवात होतात. काही थोडक्या ह्याच्यामध्ये कदाचित अपवाद असू शकतील पण सर्वसाधारण जर आपण बघितलं तर हे गुण आपल्याला दिसायला येतात. तर जर पित्यामध्ये प्रेमाचं प्रतीक असेल, जर ते प्रेमाचे प्रतीक म्हणून असतील, एपिटम ऑफ लव्ह असतील तर नक्कीच त्यांची मुले सुद्धा त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतील. आपण FATHER बघितलं आणि आता आपण R बघणार आहोत ते म्हणजे रोल मॉडेल. रोल मॉडेल मध्ये आपण असं बघूया की एक आदर्श म्हणून पित्याला खूप वेळा बघितलं जातं आणि एक सुंदर गीत सुद्धा आहे की जीसस यू आर माय सुपर हिरो. आणि आपण बघतो की पिता म्हटलं की आपण जेव्हा त्यांना स्टेटस टाकतो किंवा त्यांच्याविषयी काही बोलतो तर आपण असं म्हणतो की माय डॅड इज सुपर कूल. मग काही जण म्हणतात ही इज अ सुपरमॅन, काही जण म्हणतील स्पायडरमॅन आहेत, काही म्हणेल बॅटमॅन आहेत, काही जण म्हणतील की माझे फादर या जगातले सगळ्यात बेस्ट डॅड आहे. आणि अशा अनेक गोष्टी आपण आपल्या पित्याला संबोधित करत असतो. आणि ह्या गोष्टी आपण का म्हणतो, कारण का आपल्याला माहीत असतं की माझे वडील तसे आहेत. तसंच खूप सुंदर मी एक ग्रीटिंग कार्ड पाहिलं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की माय डॅड इज दी वर्ल्ड्स बेस्ट हिरो. आपण आपल्या वडिलांना हिरोचं पण किताब देतो. तसंच मी आता आमच्या चर्चमधली प्रीती, तिचं प्रीतीज केक्स अँड चॉकलेट्स आहे आणि तिने खूप सुंदर केक बनवला आहे आणि त्याच्यावरती तिने लिहिलेलं आहे सुपर डॅड आणि तिने ते कॅप्शन पण काढलेलं आहे. आणि तो केक पाहिल्यानंतर खूप पटकन आपल्याला असं लक्षात येतं की फादर्स म्हणजे नक्की काय, तर आपण त्यांना एक रोल मॉडेल म्हणून समजत असतो. पण आपला जीसस जो आहे तो आपला खरा रोल मॉडेल आहे. कदाचित आपल्या पित्यांमध्ये हे सर्व गुण नसतील, सुपर हिरो किंवा सुपर कूल किंवा हे सर्व डेफिनेशन्स त्यांना लागू नसतील होत, पण आपल्या पित्याला ह्या सर्व, जो आपला स्वर्गीय पिता आहे त्याला हे सर्व गुण लागू होतात. तो सर्व गुण संपन्न असा आपला पिता आहे. आणि खूप वेळा असं होतं की आपल्याला आपल्या पित्याजवळ जाण्यासाठी त्याचं वचन आपल्याला सांगतं की ज्यांनी मला पाहिलेले आहे किंवा ओळखले आहे तो माझ्या पित्याला पण ओळखतो. तर खूप वेळा असं होतं की आपल्याला आपल्या पित्याला ओळखण्यासाठी त्याला जाणणं फार गरजेचं असतं. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देते की जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा खूप वेळा आपण काय म्हणतो की ही व्यक्ती त्याच्या डॅडीसारखी दिसती किंवा हे बाळ त्याच्या मम्मीसारखं दिसतं आणि आपण फक्त त्याच्या बाहेरील स्वरूपावर आपण लगेच म्हणतो की हे डॅडीसारखं आहे किंवा मम्मीसारखं आहे. मग जसं जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं तर त्याच्या काही वडिलांच्या सवयी त्याच्यामध्ये असतील आणि वडिलांचे काही गुण त्याच्यामध्ये असतील आणि आपण म्हणायला लागतो की नाही हे वडिलांसारखं आहे किंवा हे आईसारखं आहे. तर हे वडिलांसारखं आहे हे म्हणण्यासाठी आधी आपल्याला त्या वडिलांना ओळखणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण त्या वडिलांना ओळखायला लागू, माहिती असेल की ते वडील कसे आहेत, म्हणजे जर आता उदाहरण द्यायचं झालं तर अनया आणि जोआश आणि पास्टर संजय, तर जर तुम्ही अनया जोआशमध्ये पास्टर संजयचे गुण बघता किंवा पास्टर संजयचं तुम्ही स्वभाव बघतात, त्यांच्या दिसण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये तुम्हाला त्यांच्या वडिलांचा छाप दिसतो,
तर ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी ते तुम्ही कसं बोलू शकता, कारण का तुम्ही पास्टर संजयना ओळखता. तर तसंच जर तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्याला ओळखता, जर तुम्हाला त्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुत्राला जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही स्वर्गीय पित्याला जाणून घेऊ शकतात. तर त्याचं प्रतिबिंब आपोआपच तुमच्यामध्ये कसं पडेल जर तुम्ही त्या पित्याला ओळखायला सुरुवात केली. तर माझ्या सर्व पित्यांना मला तुम्हाला एकच सांगू इच्छू द्या किंवा आय वॉन्ट टू एनकरेज यू की आधी तुम्ही त्या पित्याला जाणून घ्या, त्या पित्याला ओळखा. तो पिता कसा आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा आणि त्या पित्याचं जेव्हा तुम्ही अनुकरण तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात कराल, त्याला जेव्हा तुम्ही जाणाल, जेव्हा तो काय आहे हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल, तेव्हा आपोआप त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब तुमच्यामध्ये पडायला सुरुवात होईल. आणि जेव्हा ते तुमच्यामध्ये पडायला सुरुवात होईल तर तसंच ते प्रतिबिंब तुमच्या मुलांमध्ये पण येईल. आणि जेव्हा तुमच्या मुलांकडे लोक बघतील तेव्हा ते नुसतं हे म्हणणार नाही की ही व्यक्ती अमुक अमुक व्यक्तीची आहे किंवा हा मुलगा म्हणजे जर जोयाशचं उदाहरण घेतलं की जोयाश आणि अनया पास्टर संजय सारखे दिसतात, पण ते म्हणतील हे स्वर्गीय पित्यासारखे दिसतात. स्वर्गीय पित्याचे गुण त्यांच्यामध्ये आहेत. तर मी माझ्या सर्व पित्यांना पुन्हा एक बार एनकरेज करते की या फादर्स डेच्या निमित्ताने लेट अस बी दॅट फादर, अ फादर हू हॅज अ फॅमिली टाईम, जो एक कौटुंबिक वेळ आपल्या मुलांबरोबर कुटुंबाबरोबर स्पेंड करतो, वेळ देतो. त्यानंतर तो फादर असा आहे ज्याच्यामध्ये तो उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तो शिकवतो, टीचर आहे. त्याच्यानंतर तो ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. तो प्रेमाचं प्रतीक आहे, एपिटम ऑफ लव्ह आहे आणि तो एक रोल मॉडेल आहे, एक आदर्श असा पिता आहे. आणि हे सर्व फादर्सचे जे गुण आहेत त्या पित्यामध्ये तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तो त्याच्या स्वर्गीय पित्याला ओळखतो आणि स्वर्गीय पित्याच्या मार्गामध्ये तो चालतो आणि त्याच्या वचनामध्ये तो रममाण होतो. तर आज फादर्स डेच्या निमित्ताने माझ्या सर्व पित्यांना मी पुन्हा एक बार हॅपी फादर्स डे विश करते आणि पुन्हा एक बार तुम्हाला एनकरेज करते की तो एक रोल मॉडेल, तो एक आदर्श पिता आपल्या मुलांसाठी तुम्ही होत असताना या सर्व गोष्टींची तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही स्मरण करा आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला देवाच्या मार्गामध्ये आणि आपल्या कुटुंबासाठी तो एक आदर्श रोल मॉडेल होण्यासाठी नक्कीच मदत करेल. आय वॉन्ट टू थँक यू अँड गॉड ब्लेस यू. आपण प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते. प्रभू, खरोखर या फादर्स डेच्या निमित्ताने तू आज आम्हाला सर्वांना तुझ्या पायाजवळ एकत्र आणलेलं असताना प्रभू मी तुला धन्यवाद देते माझ्या देव बाप्पा की तू असे सर्व पिता आमच्यासाठी ठेवलेले आहेत माझ्या देव बाप्पा. प्रभू, आमचे आत्मिक पिता प्रभूजी जे आमच्यासाठी सतत प्रार्थना करतात, आमच्यासाठी सतत प्रभू तुझ्या समोर अदबदली करत असतात, या माझ्या सर्व पित्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या ज्ञानाने भर, वचनाने भर, सामर्थ्याने भर. प्रभू, तुझं उत्तम आरोग्य तू त्यांना दे, तुझ्या शक्तीने तू त्यांना भर माझ्या देव बाप्पा. तुझं उत्तम विजडम, नॉलेज तू त्यांना दे आणि खरोखर माझ्या देव बाप्पा आपल्या मुलांसाठी सदैव प्रभू एक अवेलेबल पिता, त्यांना शिकवणारा प्रभूजी, त्यांच्यासाठी प्रेमाचं प्रतीक असणारा एक प्रामाणिक प्रभू, एक रोल मॉडेल म्हणून या पित्या लोकांनी प्रभू आपल्या मुलांसाठी उपलब्ध राहावं यासाठी प्रभू माझ्या सर्व पित्यांना तू आशीर्वादित कर. तुझ्या ज्ञानाने, वचनाने, सामर्थ्याने माझ्या देव बाप्पा. पुन्हा एक बार प्रभू मी तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते आणि तुला मान, महिमा, गौरव देत. येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. थँक यू. गॉड ब्लेस यू.